परवा मी पाणीपुरी बनवली होती आणि पाणीपुरीची रेसिपी काल मी तुमच्यासोबत शेअर केली होती. तर त्याच व्हिडिओ खाली एक कमेंट आली होती की पाणीपुरीची पण रेसिपी शेअर करा म्हणून. तर चला आज मी तुम्हाला सांगते की मी घरी पाणीपुरीची पुरी कशी बनवते ते. त्यासाठी एक वाटी मोठा जाडसर रवा घ्यायचा, त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याच वाटीने एक वाटी कडकडीत पाणी गरम करायचं आणि या पिठावरती टाकायचं आणि चांगलं पीठ घट्ट नाही पातळ नाही मीडियम असं पीठ मळून घ्यायचं. आपण याच्यामध्ये कडकडीत गरम पाणी करून घातलं होतं, त्याच्यामुळे लगे मळायला नाही घ्यायचं. अगोदर चमच्याने हलवायचं, त्यानंतर हाताने चांगला घट्टही नाही पातळ नाही असं सैलसर उंडा मळून घ्यायचा आणि या पिठाला ना ओलं सुती कापड करून 1 तासाभरासाठी झाकून ठेवायचं. 1 तासानंतर चांगला उंडा परत एकदा मळून घ्यायचा आणि चपाती लाटायला जेवढा आपण उंडा घेतो ना त्यानुसार तिथे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. त्या गोळ्यांना ना थोडंसं तेल लावायचं. गोळ्यांना तेल लावल्यामुळे पोळपाटावरती लाटताना ते खाली चिटकत नाही. आता तेल लावलेला एक गोळा पोळपाटावरती ठेवायचा आणि जशी चपाती लाटतो ना त्यानुसार तिथे लाटून घ्यायचं आहे. आता इकडे बघा चपातीसारखी चपाती लाटून घेतलेली आहे. आता तुमच्याकडे छोटं मोठं कुठलंही पाणीपुरीच्या आकाराचं टोपण असेल ना ते टोपण घ्यायचं आणि चांगलं चपातीला गोल गोल करून घ्यायचं. बघा त्या टोपणात व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने तुम्हाला या पाणीपुरीच्या छोट्या छोट्या पुऱ्या अशा करून घ्यायच्या आहेत. जेवढी तोंडात मावेल तेवढीच करा, नाहीतर भलं मोठं टोपण घ्याल आणि तोंडात ती पाणीपुरी मावणार नाही. असं काही करू नका. तर सगळ्या पाणीपुरीच्या छोट्या छोट्या पुऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत त्या टोपणाने आणि त्यानंतर तेलामध्ये एक एक पाणीपुरी सोडताच बघा किती मस्त फुगलेली आहे ही पाणीपुरी. काय करायचं, पाणीपुरी तळत असताना जी पाणीपुरीची आपण जी खालची साईड ठेवलेली असते ना ती साईड तेलामध्ये टाकायची आणि लगे पलटी नाही करायचं. 1 मिनिटानंतर पाणीपुरी पलटी करायची. बघा किती मस्त टम्म अशा विकत्रीसारख्या पाणीपुरीच्या पुऱ्या इथे तयार होतात. पाणीपुरी तळत असताना लो टू हाय मीडियमला ही पाणीपुरी तळून घ्यायची. तर बघा इथे मस्त आपल्या विकत्रीसारख्या जशा ठेल्यावरती भेटतात अगदी त्याच पद्धतीने इथे पाणीपुरीची पुरी तुम्हाला बनवून दाखवली आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीसाठी एक लाईक नक्कीच करून घ्या. चला भेटते का चमचमीत आणि झणझणीत पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मंडळी मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. धन्यवाद.